राज्यात पुराचा सर्वाधिक फटका सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांना बसतो। या भागातल्या पूर प्रश्नाची उकल करण्यासाठी तज्ञांच्या समितीने काही शिफारसी केल्या आहेत। या शिफारसी नेमक्या काय आहेत आणि त्यामुळे पूर प्रश्न कशा प्रकारे सुटू शकतो त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। सांगली आणि कोल्हापूर महापुरामध्ये हमखास बुडणारी शहरं। कृष्णेच्या रुद्रावताराचा फटका सांगलीला तर पंचगंगेच्या महापुराचा फटका कोल्हापूरला। पण याच दोन शहरांना आता महापूर मुक्त करण्यासाठी शिफारसी करण्यात आल्या। सांगली शहराच्या खालच्या बाजूने कृष्णा नदी जी आहे ती नागमोडी वळण घेते। जर आपण तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल ना, ही नागमोडी वळण घेणारी कृष्णा नदी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे सांगली आहे। या सांगलीमध्ये जेव्हा पूर येतो, जेव्हा या कृष्णा नदीचा जो बांध आहे तोच आता फोडून त्याचं जे सरळीकरण केलं जाणार आहे, तर हे सरळीकरण जे आहे तर ते अशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय। तेव्हा कृष्णा नदी जी आहे त्याचं सरळीकरण कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं हे आपण पाहतोय। तर पुढची कोल्हापुरातली जी नदी आहे ती आहे पंचगंगा नदी। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर शहराला अगदी खेटून ही नदी जाते आणि हे जे कोल्हापूर तुम्ही पाहताय तर हेच कोल्हापूरमधलं जे पंचगंगेच्या पुरामुळे प्रवाहित होणारं कोल्हापूर आहे, हेच कोल्हापूर प्रवाहित होऊ नये म्हणून त्याचं सरळीकरण कशा पद्धतीनं केलं जाणार आहे। ही जी हिरवी रेषा तुम्ही पाहताय तर या हिरवी रेषा जी आहे तर अशा पद्धतीनं याचं सरळीकरण केलं जाऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ही शिफारस राज्य सरकारनं अंशतः स्वीकारलेली आहे, कारण पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नदीच्या काठावरती मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक जमिनी आहेत आणि हे भूसंपादन करायचं ठरलं एकतर पैसा खूप लागेल आणि विरोधसुद्धा होईल। तरीसुद्धा या भागातला पूर रोखायचा असेल तर या दोनही नदी कशा सरळ करता येतील, नागमोडी वळणं कशी कमी करता येतील या दृष्टीनं मग ते भूपृष्ठावरून नदीचं सरळीकरण असो किंवा मग बोगदे तयार करून त्यातून पाण्याचं नियोजन असो, याचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं एक आणखीन अभ्यास समिती नेमायचं ठरवलं आहे। या शिफारसी कोणत्या आहेत तेही जाणून घ्या। संपूर्ण कृष्णा खोरे भागासाठी प्रगत तंत्रज्ञानाचं रिअल टाइम डेटा ॲक्विजिशन सिस्टीम कार्यान्वित करणार। कर्नाटक राज्यातील आलमट्टी आणि नारायणपूर धरणापर्यंत ही प्रणाली उभारण्यात येईल। महाराष्ट्रातील 129 नद्यांच्या 1188 किलोमीटर लांबीपैकी 1061 किलोमीटरची पूररेषा आखणी पूर्ण करण्यात आली आहे। उर्वरितही पूर्ण करण्यात येईल। पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामांवर नियंत्रण टाकणे आणि अतिक्रमण काढणे अशी शिफारस आहे। जलसंपदा विभागानं निश्चित केलेल्या निळ्या आणि लाल पूररेषेच्या आतील अतिक्रमणं काढून टाकणे। खोरेस्तरीय पूर संनियंत्रण करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राची मिळून मंत्रीस्तरीय, सचिवस्तरीय आणि क्षेत्रीय स्तरीय अशी समिती असेल। याशिवाय पर्यावरणाचा विचार करून नदी नाले सरळीकरण आणि खोलीकरण करण्याची शिफारस स्वीकारली आहे। पश्चिम महाराष्ट्रात पूर होतो त्याच्याबद्दल ज्या शिफारसी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शासनानं स्वीकारल्या त्याच्यामधले बऱ्याचशाच ह्या कल्पनेच्या पातळीवर राहतील अशी परिस्थिती आहे। भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला त्यांनी मंजुरी दिलेली नाही, कारण त्यांना लवादाचा प्रश्न आहे आणि पाणी उचलण्यासाठी जवळजवळ 60,000 कोटी रुपये लागणार आहेत। त्यामुळे ती अव्यवहार्य एक प्रक्रिया आहे असं लोकांना वाटते। प्रत्यक्षात आता ज्यामध्ये 2-3 पर्याय सुचवले आहेत, एक बोगदा काढून पाणी वळवणं आणि दुसरी गोष्ट नदीचं सरळ करणं, म्हणजे कृष्णा नदीला सांगलीमध्ये वळणं खूप आहेत तर ती वळणं सरळ करण्या दृष्टीने एक प्रस्ताव सादर केलेला आहे आणि तशा प्रकारची शिफारस पाटबंधारे विभागाने शासनाने केलेली आहे। महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून कृष्णा खोऱ्यातील पाणी पूर नियंत्रणासाठी भीमा खोऱ्यात वळवण्याची चर्चा आहे। जलसंपदा विभागानं कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा अहवाल यापूर्वीच तयार केला आहे, पण कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निवाड्यातील बंधनांमुळे ही शिफारस सरकारनं स्वीकारलीच नाही। आताही नव्या शिफारसी केल्या आहेत, अहवाल स्वीकारलाय, पण तो प्रत्यक्षात अवतरेल
तेव्हाच ही 2 शहरं पूरमुक्त होतील. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.